पहिल्यांदा पिण्याचं पाणी, पिण्याच्या पाण्याची निकड संपवून जर पाणी असेल तर शेतीला पाणी, आणि शेतीचं पाण्याची निकड संपवल्यानंतर उद्योगाला पाणी, असं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. तर सगळ्या धरणांच्या संदर्भातलं पाणी वाटप जे आहे ते पाणी वाटप आता जुलैपर्यंत याच पद्धतीने करण्यात आलेलं आहे की बाष्पीभवनाचा विचार करून अवेलेबल जे पाणी आहे त्या पाण्यातलं पिण्याच्या पाण्याचं पाणी हे सोडून किती पाणी अवेलेबल आहे त्याच्या आधारावर मग शेतीला आणि त्याच्यानंतर शेवटी आपण उद्योगाला जर उरलं तर पाणी देऊ, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठवाडा विभागामध्ये निश्चितपणे आपल्याला विशेषतः मेच्या काळामध्ये काही ना काही अडचण त्या ठिकाणी येईल. अर्थात आपण याचा थोडा म्हणजे कधी कधी जे काही आपल्यासमोर आव्हानं असतात त्याचं संधीत देखील रूपांतर करता येतं. जसं आपण मागच्या काळातही केलं तर या उन्हाळ्यामध्ये विशेषतः आता सगळे वॉटर स्ट्रक्चर्स ड्राय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते वॉटर स्ट्रक्चर्सचं डिसिल्टिंग करणं याच्याकरता आपण भर दिलेला आहे आणि जलयुक्त शिवार योजना ही या सगळ्या भागामध्ये अत्यंत वेगाने आपण हातामध्ये घेतलेली आहे. त्याचे नवीन रेट्स आपण फायनल करून दिलेले आहेत, त्याच्या एजन्सीज फायनल करून दिलेल्या आहेत. आता जिथे एनजीओ मिळाला नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला देखील अधिकार दिलेले आहेत, त्यांना थेट पैसे आपण देतो जेणेकरून त्या ठिकाणचे जे छोटे तलाव आहेत या तलावाचं डिसिल्टिंग त्यांनी करावं आणि तो गाळ सगळा त्यांनी शेतीमध्ये नेऊन टाकावा. तो गाळ शेतीत गेला तर 2-3 वर्ष शेतीमध्ये देखील आपल्याला रासायनिक खतं वापरावे लागत नाही आणि ऍडिशनल पाण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होते. तर त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेण्यात आलेलं आहे. मी स्वतः या संदर्भात जलसंधारण मंत्र्यांसोबत 3 बैठका केलेल्या आहेत. त्या संदर्भात जो काही निधी आपल्याला तिथे उपलब्ध करून द्यायचा तो निधी करून दिलेला आहे. प्रत्येक गावापर्यंत जलरथ जाईल आणि त्या गावामध्ये जनजागृती करेल अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी काम ऑलरेडी आपण बीजीएस सोबत सुरू केलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण ऑलरेडी जी काही आहे ती सुरू केलेली आहे. एक सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्या संदर्भात आपण जर जून 2021 ची स्थिती बघितली तर मराठवाड्यामध्ये साधारणपणे 2%, विदर्भामध्ये 14% आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 9% असा आपला अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणजे भौतिक अनुशेष, आपण जो काही आर्थिक अनुशेष आहे तो आर्थिक अनुशेष तर पूर्ण केलाय पण भौतिक अनुशेष आपला शिल्लक आहे. त्या हिशोबाने जे काही आपण विचार केला तर अमरावती विभागामध्ये 31,000 हेक्टरचा, अकोल्यामध्ये 39,000 हेक्टरचा, वाशिममध्ये त्या ठिकाणी जवळपास 5,874 हेक्टर आणि बुलढाण्यामध्ये 34,000 हेक्टर इतका अनुशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता जून 23 अखेर अनुशेष कार्यक्रमातल्या 70 प्रकल्पांची कामं आपण पूर्ण केलेली आहेत. 30 प्रकल्पांची कामं ही आता आपली प्रगतीपथावर आहे. ही 30 प्रकल्प झाले की 73,000 हेक्टर एवढा आपला सिंचनाची क्षमता ती वाढणार आहे आणि 22-23 मध्ये जवळपास 20,000 हेक्टर सिंचन क्षमता आपण निर्माण केली आहे. अमरावती विभागातला अनुशेष दूर करण्यासाठी 23-24 मध्ये जवळपास 2,428 कोटीची तरतूद आपण केली. यातून जून 2024 पर्यंत सुमारे 61,613 हेक्टर एवढा अनुशेष आपण दूर करू आणि जून 25 पर्यंत पूर्ण अनुशेष हा आपण त्या ठिकाणी दूर करू. त्याचं सगळं प्लॅनिंग झालं, सुप्रमा झाल्या, पैसे दिले आहेत आणि जवळपास सगळे टेंडर झालेत, काही टेंडर्स आता होत आहेत. त्यामुळे ते काम आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू. यासोबत आपल्याला कल्पना आहे की विशेषतः 2 प्रकल्प आपल्याकरता अत्यंत महत्वाचे आहेत. एक विदर्भाकरता वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प जो आहे, आता या प्रकल्पाच्या संदर्भात म्हणजे हा प्रकल्प असा आहे की जवळपास 550 किलोमीटर आपण नदीजोड प्रकल्प हा करतोय. 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हे वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारचा प्रकल्प होणार आहे ज्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांना याचा प्रचंड लाभ होणार आहे आणि जवळपास 4 लाख हेक्टर शेती म्हणजे 3,71,000 हेक्टर शेती ही त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. एक प्रकारे विदर्भाकरता हा एक नवीन जीवनदान देणारा किंवा कायम दुष्काळ मुक्तीकडे नेणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता घेऊन, कॅबिनेटची मान्यता घेऊन आता आपण तो MWRRA कडे पाठवलेला आहे. माझी अपेक्षा आहे की पुढच्या 15-20 दिवसात MWRRA कडनं येईल. MWRRAच्या सूचनेनुसार तो पुन्हा कॅबिनेटला घ्यावा लागेल आणि त्यानंतर आम्ही याचे टेंडर प्रक्रिया वगैरे करू. आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024 सालीच
या प्रकल्पाची सुरुवात या ठिकाणी झाली पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतोय। यासोबत जे पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आहे, ज्यातनं मराठवाडा दुष्काळमुक्त होणार आहे आणि विशेषतः जो काही आता उत्तर महाराष्ट्र, नगर, नाशिक आणि मराठवाडा यात एक तणाव आपल्याला पाहायला मिळतो, हा तणाव आपल्याला कायमचा दूर करता येणार आहे। याचेही जे विविध टप्प्याचे प्रकल्प आहेत, हा सिंगल प्रकल्प नाही आहे, याच्यामध्ये वेगवेगळे खूप प्रकल्प आपण एकत्रित करून ते पाणी त्या ठिकाणी आणतोय। खूप मोठ्या प्रमाणात तलाव तयार करायचे आहेत। आता जवळपास सगळ्या प्रकल्पाचं प्लॅनिंग झालंय। या संदर्भातले कॅबिनेट निर्णय तर 2019 सालीच आपण घेतले होते। आता जवळपास झालेला आणि एक एक प्रकल्प त्यातला MWRRA कडे पाठवून त्याची मान्यता आपण घेतोय। आमचा प्रयत्न आहे की हाही प्रकल्प जो आहे याचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत ते यावर्षी आपल्याला 2024 मध्ये सुरू करता आले पाहिजेत। याच्यामध्ये काही आंतरराज्य देखील आहेत, त्यामुळे काही 1-2 प्रकल्पांमध्ये बाजूच्या राज्यांचं देखील आपल्याला परमिशन लागेल, पण त्याच्यामध्ये त्यांचं पाणी आपण मागत नाहीये, आपल्याला कदाचित सबमर्जन्स त्यांचा लागेल। तर त्या दृष्टीने देखील जी काही पुढची कारवाई आपल्याला करायची आहे ती आपण करतोय। एक उत्तर महाराष्ट्राकरता देखील तापी पुनर्भरण प्रकल्प जो आहे हा आता आपण जवळपास अंतिम टप्प्याकडे नेतोय। हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। हा एक ज्याला आपण एक जगातला आश्चर्य म्हणतो तशा प्रकारचा प्रकल्प आहे, कारण ज्यामध्ये तापीमध्ये या ठिकाणी सगळं ॲल्युव्हियल सॉइल असल्यामुळे म्हणजे जशी सरस्वती नदी खालून वाहते तशी तापी पण वाहते। म्हणजे आपल्याला नदीचा प्रवाह दिसत नाही, पण विहिरीमध्ये त्यातनं पाणी येताना दिसतं, कारण हे ॲल्युव्हियल सॉइलची ही कॅपॅसिटी आहे की ते सगळं पाणी जे आहे ते पाणी साठवू शकतं आणि म्हणून याला एक मेगा रिचार्जचा प्रकल्प आपण म्हटलेला आहे। याच्यामध्ये केंद्र सरकारचं इन्व्हॉल्वमेंट आहे। केंद्र सरकारने याच्यावर पहिला अहवाल तयार केलेला आहे, दुसरा अहवाल तयार होतोय। दुसरा अहवाल तयार झाल्यानंतर मग आपल्या कॅबिनेटकडे हा मान्यतेला येईल आणि यातनं देखील नारपार वेगळा आहे, नारपारचंही घेतलंय आपण। नारपार मेगा रिचार्ज वेगळा आहे। मेगा रिचार्ज हा अकोल्याकडनं जळगावकडे जाणारा असा हा मेगा रिचार्ज आहे आणि नारपार जो आहे तो नाशिककडनं खानदेशाकडे जाणारा असा, म्हणजे हा जो पट्टा या पट्ट्याला त्याचा फायदा त्याचा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आता आपण बघितलं असेल, आता जवळपास गोसीखुर्दचं काम संपवत आपण आणलेलं आहे आणि आता जर त्यात नवीन, कारण अनेक वेळा नवीन मागण्या येतात आणि आपण नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन करतो, पण नवीन ऍडिशन जर केलं नाही तर 2024च्या शेवटी आपण गोसीखुर्द प्रकल्पाचं आत्ता एक्झिस्टिंग जे काम आहे ते पूर्ण करू शकू अशा प्रकारची मला त्या ठिकाणी शक्यता वाटते। आणि आताही आज जो अर्थसंकल्प या ठिकाणी केसरकर साहेबांनी आपल्यासमोर मांडला त्यातही 2000 कोटी रुपये विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता हे निश्चितपणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे आपण गेल्या 3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता जी आहे ती निर्मित केलेली आहे। जवळपास या 3 वर्षामध्ये 3.25 लाख आपण हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार केली आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना जी आहे या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 27 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प आता आपले पूर्ण झालेले आहेत, 17 प्रकल्प आपले प्रगतीपथावर आहेत आणि या 27 प्रकल्प पूर्ण झाले की आपण 5.37 लाख हेक्टर एवढी सिंचन क्षमता ही आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत। आणि मला असं वाटतं की यातली मोठ्या प्रमाणात आता सिंचन क्षमता ही आपण तयार केलेली आहे। 5.37 लक्षपैकी 3.77 लक्ष एवढी सिंचन क्षमता ऑलरेडी आपली तयार झालेली आहे आणि उर्वरित देखील आपण करणार आहोत। आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आपल्याला जवळपास हे प्रकल्प 19,367 कोटी रुपयाचे प्रकल्प याला आपल्याला केंद्र सरकारने मदत दिलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। बळीराजा जलसंजीवनी योजना जी विशेषतः विदर्भ मराठवाड्याकरता तयार झाली आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी तालुके आपण त्याच्यामध्ये घेतले होते। ही एक योजना अशी आहे की जी योजना देशामध्ये फक्त महाराष्ट्राला मिळाली आहे, केवळ महाराष्ट्राकरता तयार करण्यात आलेली योजना। 2018 साली माननीय मोदीजींनी ही योजना आपल्याला दिली, ज्याच्यामध्ये 91 प्रकल्पांना त्यांनी आपल्याला निधी दिला आणि त्या 91 प्रकल्पापैकी आता 46 प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत आणि या 91 प्रकल्पांमुळे जवळपास 4 लाख हेक्टर म्हणजे 3.76 लाख हेक्टर एवढी सिंचन क्षमता आपण तयार करणार आहोत। त्यापैकी जवळपास 2 लाख हेक्टर पर्यंत आपण पोहोचतो आहोत आणि उर्वरित देखील आता काम अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे आणि जवळपास आपण याच्यामध्ये आतापर्यंत 10,878 कोटी रुपये हे आपण खर्च केलेले आहेत आणि उर्वरित पैसा देखील केंद्र सरकारने
जो काही आहे तो आपल्याला दिलेला आहे। सध्या स्थितीमध्ये राज्यामध्ये जलसंपदा विभागामार्फत 259 सिंचन प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रकल्पाची उर्वरित किंमत जी आहे ती जवळपास 1 लाख कोटी रुपये एवढी उर्वरित किंमत आहे। जवळपास हे जे काही सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस या प्रकल्पाची जी काही उर्वरित सिंचन क्षमता आहे ती 24 लाख हेक्टर एवढी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा पाणी साठा तयार होणार आहे। 298 टीएमसी पाणी हे आपण या प्रकल्पातनं अडवणार आहोत। आपल्याला माहिती आहे की 23-24 या आर्थिक वर्षाकरता साधारणपणे 14,576 कोटी रुपये एवढी आर्थिक तरतूद आपल्याला राज्य सरकारच्या वतीनं मिळाली होती। त्यायोगे जवळपास 2 लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता आणि 17 टीएमसी पाणी साठा निर्माण करण्याकरता आपण 30 सिंचन प्रकल्प जवळपास पूर्णत्वाला आणलेले आहेत आणि त्याचं काम आपण करतो। 24-25 या आर्थिक वर्षाकरता आता 15,932 कोटी रुपये एवढी अर्थसंकल्पीय तरतूद आपण केलेली आहे आणि त्याजोगे 2.34 लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता आणि 25 टीएमसी पाणी साठा निर्माण करण्याकरता 39 प्रकल्प हे यावर्षी पूर्ण करण्याचं आपलं नियोजन या ठिकाणी आहे। एक गोष्ट मला विशेषत्वाने नमूद केली पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये विशेषतः सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे प्रकल्प थांबलेले होते। आता आपण जवळपास 1 वर्ष 7 महिन्यामध्ये आपल्या मंत्रिमंडळाने 121 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे ज्याची किंमत जवळपास 99,000 कोटी रुपये आहे आणि त्यातनं 15,10,000 हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे। त्यामुळे मला हा विश्वास आहे की निश्चितपणे सिंचन विभागामध्ये आपण जे काही प्रयत्न करतो आहोत त्यातनं आपल्या शेतकऱ्याला आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याला त्याचा लाभ येत्या काळामध्ये निश्चितपणे मिळेल। नाही पेंटच्या संदर्भात तिथे लोक उपोषणाला बसलेले आहेत। हा तुम्ही कुठली म्हणता? काळू नाही आपण तुम्ही आहे बाळगंगा म्हणजे बाळगंगाचं तर आम्ही परवा बैठक झाली, बाळगंगा पूर्ण करणार आम्ही करतोय। आज या निमित्ताने मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपल्या ऊर्जा विभागाच्या संदर्भात देखील काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले होते। आपण आता एक नवीन योजना आणली आहे ज्या योजनेकरता आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने मदत केलेली आहे आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची योजना आपण साधारणपणे वर्षाला 50,000, 78,000, 80,000 सौर पंप देत होतो। आता आम्ही यावर्षी जवळपास 8,50,000 सौर पंप 8 लाख सगळी जेवढी पेंडिंग डिमांड आहे 5 लाखाची ती सगळी क्लिअर करतो।